स्वभावी शांत संयमी व्यक्तिमत्व शंकर सुतार सर. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना नदीच्या तीरावर डोंगराच्या कुशीत हिरवळीने नटलेल्या पापर्डे या छोट्या खेडेगावात आई सीताबाई व वडील हनुमंत सुतार यांच्या पोटी 1 जून 1966 रोजी सामान्य कुटुंबात सुतार सरांचा जन्म झाला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, त्याप्रमाणे वाचनाची आवड, शांत स्वभाव असणारे शंकर सुतार सर वर्गात सर्वांचे आवडते होते. इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण आपल्या गावातच पापर्डे या प्राथमिक शाळेत पूर्ण केले. इयत्ता 8वी ते 10वीचं शिक्षण ठक्कर बाप्पा विद्यालय गांधी टेकडी या माध्यमिक शाळेत घेतलं आणि शंकर सुतार सर इयत्ता 10वीला उत्तम गुणांनी पास झाले. मनात बाळगलेलं शिक्षक होण्याचं स्वप्न घेऊन गुरुजन अध्यापक विद्यालय पाटण या ठिकाणी डीएडला प्रवेश घेतला. सन 1984 साली डीएड पूर्ण करून शंकर सुतार सर ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात नवीन पिढी घडवण्यासाठी सज्ज झाले. ढेबेवाडी खोऱ्यातील मेंढ या ठिकाणी 2 वर्ष सुतार सरांनी माध्यमिक शिक्षक म्हणून सेवा केली आणि जून 1987 रोजी तो आनंदाचा क्षण आला. सुतार सर पाटण तालुक्यातील नाव या गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. या शाळेत असताना सुतार सरांनी हार्मोनियम वादन, गायन, भजन करण्याच्या कला आत्मसात केल्या. सुतार सर अनेक भजन कीर्तनामध्ये हार्मोनियमची उत्कृष्ट साथ देऊ लागले. शाळेत हार्मोनियमच्या साथीने प्रार्थना, समूहगीते, कविता विद्यार्थ्यांच्या घेऊ लागले. 1990 साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नावडी तालुका पाटण येथे बदलीने सुतार सर हजर झाले. या शाळेमध्ये असताना कुटरे गावचे सुपुत्र पांडुरंग सुतार यांची सुशील कन्या स्वाती सुतार 19 मे 1994 रोजी सहचारिणीच्या रूपाने त्यांच्या आयुष्यात आली. 24 ऑक्टोबर 1996 साली सुमित व 17 मे 2001 साली मोनूच्या रूपाने 2 पुत्ररत्नांची प्राप्ती झाली. सुतार सरांनी नावडी शाळेत ज्ञानदानाबरोबर पेंटिंग काम व स्क्रीन पेंटिंग या आणखी 2 कला आत्मसात केल्या. आपल्या पेंटिंग कलेचा उपयोग करत त्यांनी नावडी शाळा सुशोभित केली. दरम्यान पाटण तालुक्यातील शिक्षकांना शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर याविषयी प्रशिक्षणही दिले. पाटण तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थी यांना गीतमंच, सुंदर हस्ताक्षराचे प्रशिक्षणही दिले. नावडी शाळेत दररोज संगीतमय परिपाठ घेत 10 वर्ष सेवा केली. सन 1999 ते 2003 या 4 वर्षाच्या दरम्यान सुतार सरांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनाईची वाडी तालुका पाटण या शाळेत ज्ञानदानाचं काम करण्याची संधी मिळाली. आपल्या पेंटिंग कलेचा उपयोग करत सुतार सरांनी ही शाळा सुशोभित केली. खुल्या गटातील चित्रकला स्पर्धेत भाग घेऊन तालुक्यात व जिल्ह्यात सुतार सरांनी प्रथम क्रमांक पटकावला. 3000 रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र, ट्रॉफी, बक्षीसही मिळवले. शंकर सुतार सरांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत 13 ऑक्टोबर 2001 रोजी पंचायत समिती पाटण यांच्याकडून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सुतार सरांना गौरवण्यात आले. स्वतःचा वर्ग तालुक्यातील शिक्षकांना दाखवून सुतार सरांनी वर्ग सजावट याविषयी मार्गदर्शनही केले. नमस्कार, मी महेश मधुकर पालकर, शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय योजना, महाराष्ट्र राज्य, पुणे. माझे मित्र श्री शंकर हनुमंत सुतार, त्यांचा जन्म पापर्डे तालुका पाटण या ठिकाणी झाला. त्यांचं शिक्षण पापर्डे ठक्कर बाप्पा विद्यालय गांधी टेकडी आणि गुरुजन अध्यापक विद्यालय पाटण या ठिकाणी त्यांनी डीएड हे शिक्षण पूर्ण केलं. डीएड शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळा नावडी, सोनाईची वाडी या शाळांमध्ये पाटण तालुक्यात काम केलं. तर शिरवडे आणि सैदापूर या ठिकाणी त्यांनी कराड तालुक्यामध्ये काम केलं. शिक्षकाचं काम करत असताना त्यांनी संगीतमय परिपाठ,
गीतमंच, चित्रकला स्पर्धा, भजन स्पर्धा अशा उत्कृष्ट काम त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून केलं आणि त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना पंचायत समिती पाटण, पंचायत समिती कराड आणि अन्य 6 वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत आदर्श शिक्षकाचा पुरस्कार प्रदान झाला. श्री शंकर सुतार हे वयोमान परत्वे 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना माझ्याकडून त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं मी हार्दिक अशा शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. 2004 साली स्वतःच्याच पापर्डे गावात मुलांच्या प्राथमिक शाळेत हजर झाली. पापर्डे शाळेचा चेहरामोहरा बदलण्याचा आटापिटा करत मुलांचा सर्वांगीण विकास व गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले. पापर्डे गावात भजनी मंडळाची स्थापना केली. पाटण तालुक्यात भजन स्पर्धेत भाग घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांच्या भजनी मंडळाचा ETV मराठी या दूरदर्शन चॅनेलवर भजनाचा कार्यक्रम प्रसारितही झाला. कला निरीक्षक म्हणून वा रे वा या सह्याद्री दूरदर्शन केंद्रावरती सहभाग होण्याची संधी सुतार सरांना मिळाली. या दरम्यान 31 मार्च 2008 रोजी गुरुवर्य लालासो पाटणकर आदर्श शिक्षक पुरस्कार ठक्कर बापा विद्यालय गांधी टेकडी येथे सुतार सरांना मिळाला. या काळात गुरु म्हणून हरिभक्त पारायण दत्ता महाराज सांगवडकर श्री सुतार सरांना लाभले. त्यांच्या सानिध्यात राहून कीर्तन कला ही त्यांनी आत्मसात केली. रामकृष्ण हरी मंडळी, आमच्या पापर्डे गावचे सुपुत्र हरिभक्त परायण शंकर हनुमंत सुतार गुरुजी कीर्तनकार, की आम्ही दोघं म्हटलं तर बालपणापासूनचे मित्र. ते आमचा हा मित्र अत्यंत हुशार आणि नेहमीच नवीन काहीतरी त्याच्या डोक्यात संकल्पना राबत असते. पण सुतार गुरुजींच्यामुळे आम्ही सगळीजण भजन शिकलो. आता ते कराडला गेल्यानंतर त्यांची प्रगती झाली, मुलं उच्च शिक्षित झाले, मोठा मुलगा इंजिनियर झाला, त्याला उत्कृष्ट त्यांनी तबलापटू विशारद तयार केला. ही त्यांची खासियत होती. फक्त आमच्या मित्रांची एवढी कळकळून हात जोडून गुरुजींना विनंती आहे की तुमचा रिटायर नंतरचा वेळ पुन्हा पापराला द्यावा आणि परत भजन आपण ऊर्जित अवस्थेत यावं. नम्र विनंती. साली सुतार सरांची बदली कराड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरवडे या ठिकाणी झाली. या शाळेचा चेहरामोहराच सुतार सरांनी बदलला. शाळेचे बाह्यांग पेंटिंग काम करून सुशोभित केले. संगीतमय परिपाठ, संगीतमय कवायत, विद्यार्थ्यांचा गीतमंच बसवला. शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला. 28 ऑगस्ट 2009 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदर्श शिक्षक पुरस्कार सुतार सरांना मिळाला. उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून 11 सप्टेंबर 2009 रोजी सुतार सरांना गौरवण्यात आलं. 17 जानेवारी 2010 रोजी महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार सुतार सरांना प्राप्त झाला. जिल्हास्तरीय शिवकला गौरव आदर्श शिक्षक पुरस्कार 22 मार्च 2010 रोजी देऊन सुतार सरांना गौरवण्यात आलं. सन 2010 साली राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सुतार सरांची सातारा जिल्ह्यात निवड झाली. पाटण तालुक्यात उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणूनही उपशिक्षणाधिकारी माननीय हनुमंत जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र देऊन सुतार सरांना गौरवण्यात आलं. 5 सप्टेंबर 2019 रोजी कराड पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार सुतार सरांना मिळाला. शिरोडे शाळेत असताना सुतार सरांना 1-2 नव्हे तर तब्बल 6 पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. आदरणीय शंकर सुतार, जिल्हा परिषद शाळा नंदीवाली वस्ती, सैदापूर, बीट, सदाशिवगड, 31 मे 2024 रोजी नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त होत आहेत. म्हणून आज या सेवापूर्तीच्या निमित्ताने मी आदरणीय सुतार सरांना त्यांच्या पुढील आयुष्य हे सुखी, संपन्न, आरोग्यदायी जावो अशी एवढीच मी या ठिकाणी या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि थांबतो.
शंकर हनुमंत सुतार, उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदीवाली वस्ती, सैदापूर, अतिशय चांगल्या पद्धतीनं अध्ययन अध्यापनाचं कामकाज त्यांनी पार पाडलेलं आहे. त्याचबरोबर कला असेल, चित्रकाम असेल, रंगकाम असेल, वादन असेल, गायन असेल, या सर्व बाबीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. जिल्हा परिषद शाळा नंदीवाली वस्ती या ठिकाणी जवळजवळ 100% रंगकाम हे स्वतःच्या खर्चातून त्यांनी पूर्ण केलेलं असून हे कामकाज सर्व शिक्षकांना, सर्व शिक्षण विभागाला दिशादर्शक असे ठरलेले आहे. आणि त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त मी केंद्रप्रमुख कोपडे हवेली व शिक्षण विभाग पंचायत समिती कराड या सर्वांच्या वतीनं त्यांना पुढील आयुष्य दीर्घायुष्य लाभो म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. आमचे मित्र माननीय शंकर हनुमंत सुतार सर, एक ललांभूत व्यक्तिमत्व. सुतार सरांचं काम पाहता सांप्रदायिक काम करतात आणि समाजामध्ये समाज परिवर्तनाचं एक महान कार्य सुतार सरांनी आजपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण केलेलं आहे. आणि सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांना कलेची आवड आहे आणि कलेच्या माध्यमातून त्यांनी कराड तालुका शैक्षणिक चित्ररथामध्ये त्या शैक्षणिक चित्ररथाचं प्रतिनिधित्व करून कराड तालुक्यामध्ये आपल्या कलेची जी परंपरा आहे ती प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी पूर्ण केलेली आहे. त्यांनी अगदी आत्तापर्यंत म्हणजे सेवेत असताना शिक्षण परिषदेमध्ये, प्रत्येक शिक्षण परिषदेमध्ये एक आवडीनं तास घेतात आणि टाकाऊतून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या याबद्दल मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर संगीताविषयी माहिती देतात आणि शिक्षकांना सुद्धा त्यांनी त्यांचे जे जीवनात जेवढे अनुभव आले ते अनुभव प्रत्येक शिक्षण परिषदेमधून देण्याचं मोठं काम केलेलं आहे. सन 2019 रोजी घराच्या अगदी जवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदीवाले वस्ती या शाळेत सेवा करण्याची संधी सुतार सरांना मिळाली. याही शाळेच्या प्रगतीसाठी अहोरात्र सुतार सरांनी प्रयत्न केले. कोरोनाच्या काळात शाळा बंद होत्या. त्यावेळी 51 दिवस सलग शाळेत जाऊन शाळेचे अंतरंग आणि बाह्यांग पेंटिंग काम करून सुतार सरांनी सुशोभित केले. श्री शंकर हनुमंत सुतार सर यांच्याबद्दल 2 शब्द बोलायचं म्हटलं तर कला, क्रीडा, संस्कृती आणि अध्यापनावरती प्रेम करणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे सुतार सर. स्वच्छ सुंदर शाळा अंतर्गत शाळेसाठी केलेलं त्यांचं काम, ISO मानांकनासाठी केलेले त्यांनी एक प्रयत्न, समाज असू द्या, शाळा व्यवस्थापन समिती असू द्या, शिक्षक असू द्या, या सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी केलेले प्रयत्न जे काय ते वाखाणण्यासारखं आहेत. सरांना सेवापूर्तीसाठी खूप खूप शुभेच्छा. या काळात शाळेतील मुलांची अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया सुरू राहावी म्हणून प्रयत्न करत राहिले. शाळेतील मुलांचा गीतमंच बसवला. कराड तालुक्यात गीतमंच स्पर्धेत भाग घेऊन सन 2021-22ला द्वितीय क्रमांक आणि सन 2022-23ला तृतीय क्रमांक लहान गटात मिळवला. सुतार सरांच्या कार्याची दखल घेत विद्यानगरमधील लिगाडे पाटील कॉलेजने सन 2019ला सुतार सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. सुतार सरांच्या कार्याचा आलेख असाच वाढत गेला आणि त्याला साथ लाभली त्यांच्या सुविद्य पत्नी स्वाती सुतार मॅडम यांची. प्रत्येक कर्तृत्वान पुरुषामागे एका कर्तृत्वान स्त्रीचा हात असतो. त्याप्रमाणे स्वाती मॅडम यांनी घर सांभाळत सुतार सरांना मोलाची साथ दिली. त्यांचा मुलगा सुमित IT इंजिनियर व तबला विशारद आहे, तर छोटा मोनू सिव्हिल इंजिनियर आहे. सुतार सरांच्या प्रामाणिक कार्याची प्रचिती त्यांच्या कुटुंबाकडे पाहिलं की दिसून येते. सर, तुमच्या कार्यकर्तृत्वाला व उत्तुंग व्यक्तिमत्वाला शतशः प्रणाम. 31 मे 2024 रोजी श्री शंकर हनुमंत सुतार सरांच्या अखंड सेवेची सेवापूर्ती होते. अशा या सुस्वभावी व्यक्तिमत्वाला सेवापूर्ती निमित्त शिक्षक वृंद, सदाशिव बीट, केंद्र कोपर्डे हवेली यांच्याकडून आभाळभर शुभेच्छा. आदरणीय सुतार सर, आपणास निरामय आयु, आरोग्य, सुख समृद्धी, समाधान, आनंद प्राप्त हो हीच सदिच्छा.
आपल्या महान कार्यास मानाचा मुजरा.